मोर्शी तालुका मंडप बिछायत लाइटिंग संघटनेच्या वतीने विविध प्रकारच्या सामाजिक कार्यक्रमासाठी सभागृह लॉनच्या क्षमतेपेक्षा अर्ध्या आसनावर किमान 500 व्यक्तींच्या उपस्थितीत राहण्याच्या कार्यक्रमाला परवानगी देण्यात यावी या संबंधिताचे निवेदन तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांना देण्यात आले। मार्चपासून राज्यात व देशात कोरोना संसर्गजन्य रोगाने थैमान घातले असून कोरोना संसर्गजन्य रोगाची साखळी तोडण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकारने राज्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आले होते। लॉकडाऊनच्या कालावधीत सर्व सामाजिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली होती। मार्च ते जुलै महिन्यात मोठ्या प्रमाणावर विवाह सोहळा संपन्न होत असतात। या दरम्यान लॉकडाऊन अनेक वधूवर पित्यांनी घरगुती पद्धतीने विवाह सोहळा पार पाडले होते। 1 जुलैपासून देशात अनलॉक घोषित केल्यामुळे सर्व व्यवसाय सुरू करण्याची परवानगी प्रशासनाने दिली आहे। शहरात सर्वच दुकाने सुरू करण्यात आली आहेत। राज्य परिवहन मंडळाच्या गाड्यांना सुद्धा वाहतुकीची परवानगी मिळाली आहे। पण राज्य सरकारने विवाह सोहळा पार पाडण्यासाठी 100 लोकांची परवानगी देण्यात आली। ऑल इंडिया 10 डीलर वेलफेअर संघटनेशी संलग्न महाराष्ट्र डीलर वेलफेअर संघटनेची संपूर्ण भारतातील शाखेची 4 ऑगस्ट रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठक घेण्यात आली होती। या चर्चेदरम्यान राहत पॅकेज देण्याच्या संदर्भात सरकार विचाराधीन आहे। कोरोनामुळे गेल्या 4 महिन्यांपासून बिछायत, कॅटरिंग, विद्युत रोषणाई, मंडप, हॉल, लॉन हे सर्वच व्यवसाय बंद असल्यामुळे या व्यवसायांवर अवलंबून शेकडो कुटुंब आर्थिक संकटात सापडले आहेत। हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि विविध बँकेचे कर्ज घेतल्यामुळे बँक कर्जाचे हप्ते थकीत झाले आहे। तरी राज्य सरकारने किमान 500 लोकांना विवाह समारंभ पार पाडण्यासाठी परवानगी देण्यात यावी व लग्न समारंभ, सभागृहात लॉन, डीजे, लाइटिंग, कॅटरिंग व्यवसायाला परवानगी देण्यात यावी या मागणीचे निवेदन विविध लोकप्रतिनिधींना सुद्धा देण्यात आले आहेत। यावेळी मंडप डेकोरेशन संघटनेचे अध्यक्ष सुमित अग्रवाल, सोपान मडगे, संतोष डवले, नंदकिशोर गेडाम, मोहम्मद इम्रान, सुदाम फंदे, एजाज खान, सचिन मांडवकर इत्यादी व्यावसायिक निवेदन देतेवेळी उपस्थित होते। संजय गारपवारसह दत्तराज इंगळे, विदर्भ न्यूज, मोर्शी।